नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज झेंडूचा प्लॉट बघायला आलो आहे. हे चिखली गावचा प्लॉट आहे. आता 26 तारखेला लागवड झाली आहे. जी 26 जून 2026ला लागवड झालेली आहे मित्रांनो ह्याची. तर आता हे आमच्या मित्रानं रोप जवळपास 15,000 रोप लावलेलं आहे. तर लागवड छान झाली आणि झेंडू बी चांगला चिटकला आहे, मस्त दिसायला आहे. हे काय कळालं नाही मला, एक आड लाईन लावली आहे ना, 5 फुटाच्या मधली एक लाईन रिकामी सोडली, त्याच्या पलीकडच्या लाईनमध्ये लावले. म्हणजे 10 बाय 1 वर लावले दिसायला लागले. तर मित्रांनो, हे काय नियोजन ह्याचं कळायला पाहिजे, काही का माहीत नाही. आता ह्याचं नियोजन बघावं, विचारू आपण त्याला कसं कसं आहे का आहे. पण पावसाळ्याच्या हिशोबाने बऱ्यापैकी ग्रोथ बी वाटायली त्याची, म्हणजे लावल्यापासून चांगली दिसायला, रोप बी चिटकले चांगलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडा पिवळसरपणा वाटायला लागला. हिरवट पाहिजे तिथं पिवळसर थोडंसं वाटायला. आता बघू, आता ते अजून काय सोलेलं दिसणं गेले. त्याला लावल्यापासून पावसात असल्यामुळे ह्याला काय कुठलं औषधं वगैरे सोलेलं नाही, ती असा अंदाज आहे. तर आपल्याला कळलं थोड्या वेळामध्ये काय आहे आणि काय नाही ते. हे झाड बी पिवळं पडलंय मध्येच, हे पिवळं पडून लागल. मग आता ह्याला औषधं वगैरे सोडावं लागेल. कुठली तर ड्रिचिंग करून घ्यावी लागेल. केली की नाही ते विचारूया आपण त्याला. जर ड्रिचिंग नसेल केली, माझ्या हिशोबाने केलेली दिसतच गेली. कारण ड्रिचिंग केली तर वेगळं वन, या साईडला असा वेगळा वन पडत असते, पण ड्रिचिंग केलेली दिसत नाही आहे. आता ड्रिचिंग केलेली नाही आहे, आता विचारू आपण त्यांना काय ड्रिचिंग केलेली नाही आहे. आणि 15,000 रोपाची लागवड एक आड केली आहे, म्हणजे 10 फुटा अंतर ठेवलं आहे मध्ये, दोन्हीच्या मध्ये. आता मधलं काय तर प्लॅनिंग असणार आहे, कारण मी प्रत्येक वेळा सांगत असतो, आंतरपीक खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्यासाठी. केल्याने होते असं केलंच पाहिजे. एखादा लॉस झाला म्हणून शांत बसणं किंवा त्यातून एक्झिट घेणं किंवा माघार घेणं हे योग्य नाही आहे. तर मित्रांनो, हे आमचा मित्र लई कष्टाळू आहे बरं का. आणि एवढा कष्टाळू आहे की म्हणजे माघार घेतच नाही. आता झेंडूचं प्लॉट जवळपास 7, 8, 10, 7 प्लॉट झाला असेल त्याचं, माझा अंदाजे बरं का. 7, ही 7वा असेल एखाद्या वेळेस. पुन्हा त्यानं शेवंती लावली होती. शेवंती पण ह्याच वावरात होती, त्याचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं. ह्याच्यामध्ये तर शेवंती होती. शेवंती झाल्यानंतर त्यानं गहू घेतला आणि गव्हाच्या नंतर परत आता ह्याच्यामध्ये झेंडू लावला त्यानं. आता झेंडूची लागवड तर छान दिसायला लागली. आणि ह्याच्यामध्ये आता जे मधलं अंतर का ठेवले आणि त्यात काय आंतरपीक अजून काय वेगळं घेणार आहे का, ते आपण त्याला विचारू. आणि ह्याच्या लागवडीच्या हिशोबाने, ह्याच्या अनुषंगाने बहुतेक मध्ये काहीतरी वेगळं आहे त्याचं प्लान. आणि आता जे झेंडू लावलेला आहे, हे झेंडू तुम्हाला सांगतो आता चालू व्हायला दिवाळीच्या ह्याच्या म्हणजे चालू राहील, नाही तर दिवाळीच्या अगोदर संपल बी. मित्रांनो, ह्याच्यामध्ये गणपती नाही, माझ्या हिशोबाने दिवाळीच्या अगोदर संपून जाईल. ते विचारूया आपण कधी कधी चालू होईल, कधी संपल ते. आता मला तेवढी काही आयडिया नाही आहे, सांगता येणार नाही. पण माघार घेत नाही, करत राहते, काय ना काय करत आहे. तुम्हाला सांगतो, ड्रॅगन फ्रूटची बाग आहे, परत झेंडू आहे, अष्टगंधा आहे, पिवळा आहे, परत आता ही लावला आहे, आणखी परत तिकडे खाली एक बाग चालू आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बरंचसं त्यानं मेहनत करते. छान दिसायला मिळतो लागवड तरी. त्याला खुरपून घ्यावं लागलं तर गवत उगवलं. आता पावसाळ्यामुळे गवत लय उगवणार आहे.